आज आपण बीटाचं सूप करायचं आहे। त्याच्यासाठी हिला लागणार आहे एवढं सगळं साहित्य लागणार आहे। एक टोमॅटो घेतलेला आहे, एक कांदा, एक बीट, 4-5 लसणाच्या कळ्या आणि छोटंसं एवढंसं आलं घेतले, साल काढून घेतलेलं आहे आणि गाजर। ह्याची गाजराची आणि बीटाची साल काढलेली आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। थोडंसं कोथिंबीर पण घेणार आहे मी त्याच्यामध्ये, म्हणजे ते एक आपल्या शरीराला पोषक असं चांगलं सत्व मिळेल, म्हणजे चांगला पदार्थ होईल तो। काही जण काय करतात, नुसतं बीट, गाजर आणि टोमॅटो घेऊन करतात आणि काही जण संपूर्ण सगळं घेऊन करतात। प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे। तर आता मी काय करणार आहे, कुकरमध्ये हे संपूर्ण लावून घेणार आहे। त्याच्यामध्ये साल काढलेलं बीट घेतलेलं आहे, परत ह्या 4-5 लसणाच्या पाकळ्या, आलं घेतलेलं आहे, अर्ध गाजर घेतलेलं आहे साल काढून, टोमॅटो आणि कांदा आणि हे कोथिंबीर। आता मी हे कुकरमध्ये लावून घेते सगळं। कुकरमधनं शिजवून हे बाजूला काढलेले, जरा गार होत ठेवलं होतं। आता मी हे मिक्सरमधनं बारीक करून घेते। मिक्सरमधनं काढून झालेले, त्यात मी सगळं काढून आपण जे शिजवलेलं पाणी आहे डव्यामधलं त्याच्यातच आपण हे शिजवायचं आहे। अगदी थोडंसं वाटलं तर परत थोडं पाणी वरनं घातलं तरी चालतं। हे गाळायची गरज नाही, काही नाही, कारण सगळ्याच्या साल काढलेल्या आहेत आपण, त्यामुळे त्याचा चोथा अजिबात येत नाही। आपण हे पाणी सगळं त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे राहिलेलं जे पाणी आहे उकडलेलं शिजवलेलं, ते पण पाणी मी ह्याच्यात घालून घेते आणि जरासं पातळ करून घेते हे। आता हे आपण गॅसवर ठेवायचं आहे जरा वेळ। आपले छानपैकी घट्ट सूप झालेले आहे। ह्याच्यात बटाटा, कॉर्नफ्लॉवर घालण्याची काहीही गरज नाही आहे। आता ह्याच्यामध्ये मी अमूल बटर थोडंसं टाकते, म्हणजे त्याची चव जी येते ना छान, ती वेगळीच लागते काहीतरी। आता हे वितळून द्यायचं जरा छानपैकी आणि मग त्याच्यामध्ये काळं मीठ घालायचं। काळं मीठ थोडं खारट कमी असतं म्हणून जरा तर जास्त घालायचं आणि मिरपूड असते ती घालायची। तुम्ही हे शिजवताना जरी घातलं तरी चालेल आणि असं उकळताना घातलं तरी चालेल, कारण ह्याची चव येतेच त्याच्यात, कारण शिजलंच जातं ते एक प्रकारे। ह्यानी लोह, प्रोटीन सगळं मिळतं, फायबर वगैरे सगळं असतं ह्याच्यात, त्यामुळे ते पौष्टिक आहे शरीराला। हाडं मजबूत होतात, रक्तवाढ होती त्याच्यात। त्यामुळे हे सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारी जर तुम्हाला थोडीशी भूक लागली संध्याकाळी वगैरे दुपारी, हे करून प्यायचं आहे। आता आपल्याला ह्याला थोडीशी आता उकळी येऊन द्यायची आणि मग सर्व करून खाऊन टाकायचं। थोडीशी उकळी येऊ दे आता ह्याला। आणि मग काय होतं की याच्यामध्ये आपण कांदा घातलेला आहे, गाजर घातलेलं आहे, बीट घातलेलं आहे, सगळेच गोष्टी घातलेल्या आहेत। आणि कसं पित्त होऊ नये, ॲसिडिटी वाढू नये, कुठला साईड इफेक्ट होऊ नये म्हणून आपण काळं मीठ घातलेलं आहे। याच्यात जिऱ्याची पूड घातली तरी चालेल, पण मिऱ्याच्या पुडीने कसं जास्त चांगली चव येते त्याला। आपलं हे आता शिजून झालेलं आहे, उकळी आलेली आहे त्याला। मी आता गॅस घालवते। हे असं छानपैकी सूप पिऊन घ्यायचं आणि मस्त हेल्दी राहायचं। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं।